10 वर्षापासून आपल्या मागण्यांसाठी लढा देणारे पद्मने कुटुंब झाले हताश। शासनाकडे मागितली सहकुटुंब मरणाची इच्छा परवानगी। आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मेहकर विशेष प्रतिनिधी गजानन राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक येथील समाधान पद्मने यांच्या जागेचे बनावट कागदपत्रे तयार करून जागा परस्पर दुसऱ्याच्या नावावर करून दिल्याचा आरोप समाधान पद्मने यांनी केला आहे। समाधान पद्मने यांच्याकडे जागेचे सर्व अधिकृत दस्तऐवज असून ते गेल्या 10 वर्षापासून आपल्याला न्याय मिळावा यासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरटे झिजवत आहेत। आतापर्यंत त्यांनी अनेक ठिकाणी तक्रारी केल्यात, आंदोलने उपोषण केलीत, मात्र अजूनही त्यांना न्याय मिळत नसल्याने अखेर पद्मने कुटुंब हताश झालं आणि आता त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे सहकुटुंब इच्छा मरणाची मागितली आहे। मी समाधान जनकिराम पद्मने मेहकर तालुक्यातील एका खेड्यातील रहिवासी आहे। इथं तत्कालीन ग्रामविकास अधिकारी आर.जी. पवार व इतर कर्मचारी आणि पदाधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी यांनी बनावट डॉक्युमेंट बनवून खोटेनाटे माजी सरपंचाच्या काळात चालू सरपंचाच्या काळात माजी सरपंचाच्या बहुमत नसताना ठराव पास, आचारसंहितात ठराव पास असे बनावट डॉक्युमेंट बनवून माझी स्लॅबची जागा परस्पर दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर केल्यामुळे माझ्यावर बेघर होऊन उघड्यावर राहण्याची वेळ आली। मी गेल्या 10 वर्षापासून पाठपुरावा करतो आणि भाड्यानं राहतो मुलंबाळं घेऊन। त्याचा पाठपुरावा करता मी ग्रामपंचायतपासून तर मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला, परंतु मला यश आलं नाही। त्याच्यामुळे मी हतबल आणि निराश झालेलो आहे। माझी मनस्थिती बिघडलेली आहे, माझी घरात चिडचिड होते, माझा ताणतणाव वाढलेला आहे। त्याच्यामुळे माझी आता जगण्याची इच्छा राहिली नाही। यांच्या ताणतणावामुळे माझ्या शेवटचे जर या प्रशासनाने जर दखल घेतली मला न्याय दिला तर ठीक, नाहीतर मी दिलेल्या निवेदन दिलेलं आहे, मी जिल्हा परिषदला आणि कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं। मी त्या निवेदनात म्हटलेलं आहे की मला एकतर न्याय द्या, नाही तर मला इच्छा मरणाची परवानगी द्या किंवा मला मारून टाका। अशातले भाग केला आहे, माझे कुटुंब मारून मी जगण्यात माझा काही अर्थ राहिलेला नाही। माझं जर असं होतंय तर मी एवढं प्रशासनाला पाठपुरावा करून जर न्याय मिळत नाही तर माझ्या जगण्याला काही अर्थ नाही। मी हतबल आणि निराश झालेलो, मी याच्याशिवाय दुसरा पर्याय कोणताच नाही। न्याय दिला तर ठीक, नाही तर माझं मी पुढचं पाऊल उचलणार हे मला निश्चित। सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई-पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे। आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे। कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे। वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे। हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार, बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे। वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे। बातम्या व जाहिरातीसाठी संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11।